नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोपे गणित युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, त्रिकोणमिती धडा हा पूर्णतः सूत्रावर आधारित आहे आणि तुम्ही सूत्र आणि काही ट्रिक लक्षात ठेवल्या तर अतिशय सोपा आहे. बघा विद्यार्थ्यांनो, या आकृतीमध्ये थीटा हा कोन सी आहे. मग थीटा कोन जर सी असेल तर लगतची बाजू झाली BC, सम्मुख बाजू झाली, समोरची बाजू झाली AB आणि कर्ण झाला AC. मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कोणतं त्रिकोणमितीय गुणोत्तर कोणाच्या विरोधात आहे. मग साइन हे कोणाच्या विरोधात आहे? कोसेकच्या. मग साइन थिटा बरोबर काय? सम्मुख बाजू छेद कर्ण. मग कोसेक काय येईल? कर्ण छेद सम्मुख बाजू. कॉसच्या विरोधात काय आहे? सेक आहे. मग कॉस काय सांगतंय? लगतची बाजू छेद कर्ण. मग सेक काय होईल त्याच्या विरुद्ध? कर्ण छेद लगतची बाजू. त्यानंतर टॅन हे कोणाच्या विरोधात आहे? कॉटच्या. टॅन काय सांगतंय? सम्मुख बाजू छेद लगतची बाजू. मग कॉट काय सांगेल? लगतची बाजू छेद सम्मुख बाजू. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, कोणतं त्रिकोणमितीय गुणोत्तर कोणाच्या विरोधात आहे, विरोधी आहे, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर अनेक सूत्र तुम्हाला लक्षात राहतात. ठीक आहे.